नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचाळ तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आपल्या चॅनलवरती. वोटर आय डीचा मी एक व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये की तुम्ही मोबाईलवरून कशा पद्धतीने वोटर आय डी कार्ड रजिस्टर करू शकता ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ चेक करू शकता. आता ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कसं ई-साईन करून तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे हे मी दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती नीट समजेल. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्ही आता जो फॉर्म भरलेला आहे तो तुम्हाला एकदा नीट पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे की तुम्ही जो भरलेला आहे तो बरोबर आहे की नाही. आणि हे ई-साईन आणि प्रोसीड आहे त्याच्यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. आता ई-साईनवरती प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस अशा पद्धतीने दिसेल. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि आधारवरती जो OTP येतो आहे त्याच्याने ई-साईन प्रोसेसही कंप्लीट करायची आहे. मग हे जे तुम्हाला दिसते डिटेल तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकण्याची गरज आहे. आता तुमचं आधार कार्ड आणि OTP टाकल्यानंतर ह्या जे चेक्स दिसतात ते तुम्हाला तिथे टिक करायचे आहेत आणि पुढे प्रोसीड करायचं आहे. आधार नंबर आणि OTP टाकून तुम्हाला पुढे प्रोसीड करायचं आहे. आता कन्सेंटवरती तुम्हाला क्लिक करून फायनल सबमिट बटन दाबायचं आहे, जेणेकरून तुमची ई-साईनची प्रोसेसही कंप्लीट होऊन जाईल. आता तुम्हाला हे जे आहे तुमचा रेफरन्स नंबर मिळेल की तुमचं मतदान कार्ड आहे ते तुम्ही रजिस्टर केलेलं आहे. तरी तुम्ही साईडवरती जाऊन त्याचं प्रोसेस आहे, त्याचं स्टेटस आहे चेक करू शकता. 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो. स्टेटस कसे चेक करायचे पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत. आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.